स्वागत आहे स्टिचिंग बेस्ट चॅनलवर. तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत. तर चला लवकर फटाफट सुरू करू. इथं घेऊ 1.5 इंच खाली आणि अशी रेस आखून देऊ. इथं सरळ 28 साईजचे ब्लाऊज आहे आणि उंची आहे 11.5. तर इथं आपण घेऊ 12.5. इथं खून करून देऊ. इकडे पण तसंच खून करून देऊ आणि असे सरळ रेस आखून देऊ. इथून शोल्डर घेऊ आपण 5.25 आणि 3.25 शोल्डर इथं खून केलं. इथं पण घेऊ 5.25 आणि इकडे पण 5.5 घेऊ. इथं पण 5.25 वर खून करू आणि अशी रेस आखून देऊ. इथून 2.5 इंच घेऊ. इथं चौथा भाग आहे 7.25. तर इथं 1 इंच घेऊ डागसाठी आणि 1.5 इंच शिलाईन घेऊ. मग गळा आहे 5, तर इथं 6 घेऊ. इथं 2.5 इंच घेऊ आणि अशी रेस आखून देऊ. इथं एक बॉक्स तयार करून घेऊ आणि असं गोल आकार देऊ. इथं 3.5 आहे, तर इथं 4 घेऊ आपण. इकडून घेऊ वर 10 इंचवर असं खून करून देऊ आणि असं खाली सरळ रेस आखून देऊ. तर इथं कंबरचा भाग आहे 6.5. तर 2 इंच घेऊ आपण इथं टक्ससाठी आणि इथं 1.5 इंच शिलाईन घेऊ. इथून 2 इंच वर खून करू, अशी रेस आखू सरळ आणि इथून असं आकार देऊ. इथं 1 इंच वर आणि असं गोल आकार देऊ. इथं असं शेप देऊ. इथं अर्धा इंच असं शिलाईनसाठी आपण सोडून देऊ आणि त्याच्यावरून कटिंग करू. इथं सरळ रेस आखून देऊ आणि असं तिरछ्या रेषा आखून देऊ आपण. हे झालं प्रिन्सेस कटचे कटिंग. आता आपण कटिंग करून घेऊ. हे पुढचे गळा आहे. इथं मी कट करत आहे. इथं असं बरोबर कटिंग करून घेऊ आपण. इथं शिलाईंसाठी आपण सोडून देऊ थोडंसं असं आणि कटिंग करून घेऊ. ही रेषवरून इथून कटिंग करून घेऊ आपण. हे पुढचे भाग आहे. हे झालं आता आपलं कटिंग. आता हे मागचा भाग कटिंग करू आपण. मागचा भाग जसं जेवढं आहे तेवढंच कटिंग करायचं. तर इथं मी घेतले 12.5, 1 इंच जास्त घेतलं आणि असं रेस आखून देऊ. इथे 5.25 घेतले आणि अशी रेस आखून देऊ सरळ. इथं 1.5 इंचवर खून करू. इथं 2.5 इंच आणि असं गोल आकार देऊ. तर इथं मागच्या गळा आहे 3, तर इथं 4 घेतले मी. इथं
इथं 2.5 इंच घेतलं आणि असं आकार द्यायचे आणि असं गळाचे आकार द्यायचे. आता कटिंग करून घेऊ आपण. हे झाले.